गुड न्यूज आहे. मनोज, येस येस, मला जॉब मिळालाय. काय? खरंच? येस. मनोज, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मला खूप आनंद झालाय. आत्ता धावत तिथे यावंसं वाटतंय. अगं मग ये ना, त्याचसाठी फोन केलाय. मस्त भटकूया. मनोज, अरे हा, ते समजतंय मला. ठीक आहे, ऑफिस झाल्यावर भेटूया. अगं आजचा दिवस फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. आज अण्णा येणार आहेत. एक सरळ सुखाचा दिवस नाही का मिळू शकत आपल्याला? रोज हे असंच व्हायला हवं का? तर ते येणार म्हणजे तुला घेऊन जाणार. त्यास एक सेकंड, हे असंच व्हायला हवं का नेहमी? म्हणून म्हणतो नको करूस लग्न माझ्याशी. मनोज, अरे प्लीज चिडू नकोस ना. मला खूप भीती वाटते. तर तुला का भीती वाटते? मला राग आलायचं, मी चिडायचं पण नाही का? मनोज, अरे ऐक. हॅलो हॅलो. इथपर्यंत ठीक होतं नाना, की त्याने आपल्या भावाला सांगितलं की आपल्या दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्या द्यायच्या नाहीत. बरं मग? हो मग काय, भाव म्हणाला की आपण प्लास्टिकच्या पिशव्या देणं बंद केलं तर लोकांना पटणार नाही, गिरायकं तुटतील. तर हा म्हणाला की आपण प्लास्टिकच्या पिशव्या जर बंद केलं तर लोक आपल्याकडल्या कापडी पिशव्या आणतील, आणि समजा त्यांनी नाहीच आणल्या तर आपण आपल्याकडल्या कागदी पिशव्या देऊ. झाला भावाबरोबर वाद याचा सुरू. नाही, तसं युक्तिवाद चुकीचा नाही आहे हा. हो नानासाहेब, मी सुद्धा समाजासाठी काम करणारा माणूस आहे. असे चुटकीसरशी आणि जबरदस्तीने माणसांमध्ये बदल घडून येत नाही. त्यांना समजून सांगावं लागतं, त्यांच्या कलानं घ्यावं लागतं, कधी कधी त्यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात, नको ती बोलणी ऐकावी लागतात. तेव्हा कुठे जाऊन नाना कणभर बदल घडतो. नाही, अगदी बरोबर आहे. अनुभवाचे बोल बोलताय तुम्ही. पण नाना, आमच्या ह्या मनोज महाशयांना धीर नाही ना. त्यांचा लगेच रुद्रावतार जागृत झाला. भावाने दुकानासाठी आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या या महाशयाने पेटवून दिल्या. काय? बाप रे. मग काय, अहो आग भडकली. त्याची झळ शेजारच्या दुकानाला सुद्धा पोचली. पेटलेल्या पिशव्या उडायला लागल्या. तेव्हा हे महाशय रागाच्या भरात गेले आग विझवायला आणि स्वतःचा हात भाजून घेऊन आले. असा हा आतताई मुलगा. नाही, मनानं चांगला आहे, पण त्याचा स्वभाव असा विचित्र. राग, अहंकार, लहरीपणा ठासून भरलाय त्याच्या अंगात. तुम्हाला सांगतो नानासाहेब, याच्या भावाने सांगितलं नोकरी मिळत नाही तोपर्यंत दुकानात बस. तर ह्याचा अहंकार जागृत झाला. म्हणे मी एवढा शिकलो सवरलो, तो काय कागदाच्या पुड्या बांधायला? खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी, असा हा. हो, एकदा कुठे नोकरीला लागला. म्हणे बॉस बिंडोक आहे, त्याच्या हाताखाली काम करणं कठीण. नाही, हे मात्र होतं. तरुणपणी वाटतंच, तडजोडीची तयारीच नसते. नाना, आता मला सांगा, हे काय कारण झालं काय? हो, जगात मठ्ठ लोकांच्या आरत्या वाळत काम करावं लागतं. हो, अडून बसून चालत नाही. पण हा ऐकायलाच तयार नाही. तर नानासाहेब मला सांगा, माझ्या चित्राला हे झेपणार आहे का? हो, प्रेमाचा बहर असेपर्यंत हे सगळं आकर्षक वाटतं, माते फिरूपणा आवडायला लागतो. पण हे संसारात चालत नाही, तिथे ह्या गोष्टी परवडणारच नाहीत. तुम्हाला सांगतो, कुणाचा आवाज जरी चढला ना तर माझी चित्रात थरथर कापते. हो, साधी आहे होती. नाना, नाही, तिला हा माणूस झेपणार नाही. आता तो मुलगा हुशार आहे, मान्य आहे, पण चित्रा तेवढी मॅच्युअर नाही. तुम्हाला सांगतो नाना, या दोघांचं अजिबात पटणार नाही. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. पण मी असं पाहिलंय की प्रेम पक्क असलं ना तर माणसामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आपल्या माणसासाठी आपण बदलायला तयार होतो. नाही नाना, तुम्हाला सांगतो, हा मुलगा बदलणार नाही. खूप हट्टी आहे.
नाना, मी विचार केलाय तो योग्य आहे. नाही, पण मी परत तेच म्हणेन की चित्राला इथून लांब नेऊन प्रश्न सुटणार आहे का? बोल मेघना. हा आदित्य, अण्णा आलेत. येणारच होते ना ते. काय म्हणतायत? चित्राला घेऊन जातो म्हणतात. अरे, असे कसे घेऊन जातील? अरे आदित्य, चित्रा मुलगी आहे त्यांची. तिच्या बऱ्या वाईटाचा काहीतरी विचार असेलच ना त्यांच्या मनात. अर्थातच असेल, पण पण मनोज आणि चित्राचं प्रेम दिसत नाहीये का त्यांना? त्याखेरीज इतरही अनेक गोष्टी दिसतात त्यांना, आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतील तर आपण काय जाऊन भांडायचे का त्यांच्याशी? अरे, भांडण्याचं काहीतरी बोललो का पण मी? पण चित्रा मनोज शिवाय आणखी कोणाही बरोबर लग्न करू शकणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे मेघना. पण मनोजचं वागणं बघतोस ना तू. बघतोय, आणि त्याबद्दल बोलणारही मी त्याच्याशी. पण त्याचा अर्थ असा नाही होत की त्याचं प्रेमच नाहीये तिच्यावर. रादर चित्रापेक्षा कणभर जास्तच असेल. प्रेम निभावणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आदित्य. तिथेच परीक्षा होते माणसाची. म्हणजे मनोज त्याचं प्रेम निभावत नाही असं म्हणणं आहे का तुझं? मी तिच्यासाठी बदलेन असं म्हणण्याऐवजी मी तिला सुखी ठेवू शकणार नाही असं म्हणणं म्हणजे प्रेम निभावणं आहे का आदित्य? माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतोय यार असं. आणि असं बोलण्यामागे चित्राला सुखी पाण्याची तळमळच दिसते, असं नाही वाटत आहे तुला? तुझं आणि माझं या विषयावर एकमत झालंय का आदित्य कधी? ठीक आहे. अण्णा, तुम्ही लवकर जेवणार असाल तर भात टाकू का? का ग, सगळ्यांच्या बरोबर एकदम जेवायला बसू की? नाही, माई म्हणाल्या तुम्हाला संध्याकाळी लवकर जेवायची सवय आहे. शास्त्रीय दृष्ट्या एकदम करेक्ट आहे. आणि एक दिवस उशिरा जेवलेलं चालतं. तसं मगाशी खाणंही झालंय. मेघना, ह्या घरात मी एक पाहिलंय, बारीक सारीक गोष्टीकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. पुरे नशीबवान आहेस तू, चांगलं सासर मिळालंय तुला. हो, खरंच असं सासर मिळायला भाग्य लागतं. मेघना, चित्रापेक्षा 1-1.5 वर्षांनी तू मोठी असशील नाही? हो. एक प्रश्न विचारू, उत्तर देशील? कोणत्या? चित्राच्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? असं कसं सांगणार अण्णा? प्रत्येकाची सिच्युएशन वेगळीच असते. मी माझ्या आयुष्यात जे काही केलं असेल ते सगळ्यांनाच कसं लागू होईल? हे बघ मेघना, आपली मतं मुलांवर लादणाऱ्या बापांपैकी मी नाहीये. माझी मुलगी जर चुकत असेल तर तू चुकतेस हे सांगणं माझं कर्तव्य आहे, आणि ती चूक होऊ नये म्हणून रोखणं सुद्धा माझं कर्तव्य आहे. अगं, सामाजिक चळवळीत काम करणारा मी माणूस आहे. सतत तरुण मुलांबरोबर माझा संबंध येतो. हे असे वेडे विवाह फसलेले खूप जवळून मी पाहिलेत ग. बघ, माझ्या मुलीचं तसं होऊ नये असं मला वाटतं. यात माझं काय चुकलं सांग ना? पुन्हा एकदा नीट विचारपूर्वक सांग की माझ्या चित्राच्या जागी तू असतेस तर काय केलं असतंस? मी वडिलांच्या मर्जीनेच लग्न केलं अण्णा, आणि मला अजिबात पश्चाताप होत नाहीये. पोरी, अगं तू सुखात आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. अगं, आई बापांना दुसरं काय हवं असतं? माझी मुलगी सुद्धा सुखात असावी असं मला वाटतं.
दुसरं काही नको आहे. आदित्य आला बहुतेक ऑफिसमधून. आले. ठेवा, माझ्या पुरीचं भलं कर रे. भलं कर. मेघना, अण्णा आलेत का ग? काही बोलले ते? मला खूप भीती वाटते. काय चित्रा, तुझी बॅग भरून ठेव, आपण गावी जातोय. तू तू मनोजला बोलावून घे ताबडतोब. थांब आदित्य, त्याला बघून अण्णा आणखी चिडले म्हणजे. तू आधी नानामाईंशी बोलून घे, मग वाटलं तर बोलाव त्याला. मी दुपारी सांगितलं त्याला, तेव्हा एकदम भडकलाच तो. का? त्याचं असं म्हणणं आहे की एकतर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, नाहीतर अजिबात विश्वास ठेवू नका. हे असं सतत स्वतःला सिद्ध करत राहणं म्हणजे अपमानास्पद आहे. नाही, मुद्दा ठीक आहे, पण चिडायचं कशाला? मनोज जरा जास्तच चिडतो असं नाही वाटत तुला चित्रा? नाही, मग अशी ऑफिस मध्ये सुद्धा फोनवर तू त्याला सांगत होतीस की चिडू नकोस. आता अण्णांचं कळल्यावर पुन्हा चिडला? नाही आदित्य, ते एकच होतं. त्याला नोकरी लागली, मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण फिरायला जाऊयात. पण आता अण्णा आले, जाता नाही येणार म्हणल्यावर राग आला त्याला. त्याला म्हणाव जरा राग कंट्रोल कर. बरं ठीक आहे, बघूया. तुझा तुझ्या खोलीत मी नानामाईंशी बोलून बघतो. आणि रडू नकोस. इधर मी आलोच. रागवलात ना? राग नाही रे, पण मला नाही आवडलं. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. ऍक्च्युली नाना, चित्राच्या या प्रकरणाबद्दल आम्हालाही अपघातानेच कळलं. मागे मेघना आणि मी आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला. रात्री घरी यायला उशीर झाला होता आम्हाला. त्याच वेळेस चित्रा नेमकी ती पळून जात होती. तरी तू सांगितलं असतंस ना, तर ते अण्णा असे दत्त म्हणून हजर झाले, सिच्युएशन एवढी गुंतागुंतीची झाली नसती रे. नानाव, चित्राने प्रॉमिस घेतलं होतं माझ्याकडून की तू प्लीज कोणालाही सांगू नकोस. मग कसं सांगणार मी? नाही, मला नाही पटत आहे. नाही, अशा अवस्थेत तिला एक जबाबदारीची जाणीव नाही राहिली, पण तुला तर होती ना. तू सांगायला हवं होतंस. असं जे झालं ते झालं, ते आता महत्वाचं नाहीये. आहे ही सिच्युएशन कशी हँडल करायची त्याचा विचार करतोय मी आता. नानाव, अण्णांशी काही बोलणं झालं का तुमचं? हो. काय ठरलं मग?
काय मनोजच्या बाबतीत ते त्यांच्या मतावर एकदम असे ठाम आहे. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे सध्या ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यात तो मुलगाही हट्टी आहे. अहो, पण स्टेबिलिटी आली की बदलेल तो. आणि मुख्य म्हणजे चित्रावर खूप प्रेम आहे त्याचं, त्यामुळे तर नक्कीच बदलेल. सगळं खरं आहे रे, पण आपण त्यांना फोर्स तर नाही करू शकत ना. हे बघ आदित्य, हा पूर्णपणे चित्राचा, अण्णांचा आणि त्या कोण मनोज त्याचा डिसिजन आहे. एका मर्यादे पलीकडे आपण नाही त्यात पडू शकत. ते म्हणतात की मी इथून चित्राला घेऊन जाणार, ठरवूनच आलेत ते. तर आपण त्यांचा हात धरून त्यांना थांबवू शकत नाही ना. बरं, त्यांचे मनोजच्या बाबतीत जे मुद्दे आहेत ते त्यांच्या दृष्टीने चुकीचे नाही आहेत. आजच नवीन नोकरी मिळाली हो त्याला. काय सांगतोस? हो. अरे वा, एक चांगली बातमी आहे ही. नाही, पण मला वाटत नाही या बातमीमुळे त्यांच्या निर्णयात फारसा काही फरक पडेल. पण मग चित्राच्या भावनेला काही महत्व आहे की नाही? लग्न तिला करायचंय ना नाना. फार डेलिकेट असतं रे बाबा आदित्य. तू असे ठोकळेबाज प्रश्न विचारू नकोस. तू बाप होशील ना तेव्हा तुला कळेल मुलासाठी बापाचं काळीज कसं तुटतं ते. ते दोन्ही बाजूनी भावना अशा एकदम तीव्र झालेल्या आहेत ना, एका बाजूनी बापाच्या आणि एका बाजूनी प्रेयसीच्या. मग हे बघ आदित्य, या अशा केसेसमध्ये निर्णय हा फक्त आणि फक्त त्या सिच्युएशन मध्ये असणाऱ्या माणसांनी घ्यायचा असतो. आपण जवळच्या असलो तरी तसे बाहेरच्याच वर्तुळातले. तेव्हा आपण किती हस्तक्षेप करायचा यालाही काही मर्यादा आहेत. कळतंय का तुला? येतो. सतीश दादा, बस 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 बस, मी काही ओरडायला नाही आलोय. बस. अण्णांशी बोलणं झालं का? घरी जायचं म्हणाले आत्ताच. अरे बापरे. सतीश दादा, तुला आवडला ना मनोज? चित्रा, किती चांगला आहे रे तो. तू तरी समजाव ना अण्णांना. अगं चित्रा, अण्णांची तक्रार मनोजच्या स्वभावाबद्दल आहे. ती प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळण्याची गोष्ट सांगितली त्यांनी मला. तुला ठाऊक आहे ना? हो, आणि मला अभिमान वाटतो त्याचा. अभिमान वाटतो? हो, प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाहीत असं फक्त म्हणतात, पण बंद कोणीच करत नाही. इथे 26 जुलैला जो पूर आला होता त्याला काही प्रमाणात प्लास्टिकच जबाबदार होतं ना. सगळे नाले, सगळे आउटलेट्स हे प्लास्टिकमुळे तुंबले होते. आमच्या इथे तर किती गाई म्हशी प्लास्टिक खाल्ल्यामुळे मेल्या. मनोज सगळ्यांना सांगत होता. काही दुकानदारांनी त्याचं ऐकलंही, पण स्वतःचा भाऊच ऐके ना म्हणल्यावर त्यांनी. अगं चित्रा, म्हणून काय प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळायच्या? का नाही? मनोज म्हणतो स्वातंत्र्य लढ्यात विदेशी कपड्यांची जशी होळी केली होती ना, तशी या प्लास्टिकची करायला पाहिजे. ए चित्रा, अगं एखादा धाडसी विचार आणि आतताईपणा यामध्ये खूप फरक असतो, खूप. हे सगळं करताना मला सांग, त्याच्याबरोबर कोण होतं? त्याच्या याच विचाराची 4 माणसं तरी होती का त्याच्याबरोबर? हा सगळा प्रकार मनोजनी एकट्यानं संतापाच्या भरात केलाय. ते बरोबर आहे का? सतीश दादा, तू हे अण्णांसारखंच बोलतोयस आता. हे बघ, मला ह्यात काहीही चूक वाटत नाही, आणि अण्णांना का वाटतंय ते मला कळत नाही. अगं अशा रागापायीच त्यांनी 2 नोकऱ्या सोडल्या आहेत. अरे पण नवीन नोकरी मिळाली ना त्याला. मिळाली म्हणजे? आजच फोन आला होता त्याचा. आणि आता मलाही आहे ना नोकरी. मग मी ही नोकरी सोडून अण्णांबरोबर कायमचं निघून जावं असं वाटतंय का तुला? काय म्हणाले नाना? काय नाही, ते जरा नाराज झाले होते आपण न सांगितल्यामुळे.
हे पण बरंच झालं आपण त्यांना काही सांगितलं नाही, कारण तेव्हा मनोज नॉट रिचेबल होता. बिचारी चित्रा तोंड कशी पडली असते. आता कसं मनोज सरळ इथे झाला, लपवाछपी न करता उजळ माथ्याने, आणि त्याने सगळ्यांसमोर येऊन स्वतः सगळं सांगितलं. ते बरं झालं. तसे आपण सगळेच पूर्णपणे अनोळखी त्याला, पण तरी बेधडक आला ना तो. हे सांगायला की चित्रा, तू तुझ्या वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न कर. तू तिरकस का बोलतेस आता? तिरकस नाही बोलत आहे मी आदित्य, फॅक्ट सांगतेय. तो आत्यंतिक प्रेमापोटी हे बोलत होता हे स्पष्ट झालं ना. पण मला तेच म्हणायचं आदित्य की तो असा आत्यंतिकच वाटतोय मला. मी सांगितलं ना तुला, त्याने चित्राचे दंड कसे रागाने धरले होते ते, आणि त्याच्या रागाच्या अशा बऱ्याच गोष्टी कळल्यात आता आपल्याला. हा जर असा रागाच्या लहरीवर वागणारा असेल तर काय होईल चित्राचं? हे बघ मेघना, परिस्थिती त्याला असं वागायला भाग पाडत असेल, पण आता मिळाली ना त्याला नोकरी. मिळाली असेल तर चांगलंच आहे, पण ती टिकवायला पण पाहिजे ना. त्याच्या या रागापायी त्यानं आधीच्या 2 चांगल्या नोकऱ्या सोडल्यात आदित्य. पण त्याने सांगितलं ना आपल्याला की तो. मला एवढंच म्हणायचं आदित्य की त्यांच्या एकत्र येण्याविषयी आपण हट्टीपणा करायला नकोय. हट्टीपणा करत नाहीये, पण मी या अशा विचित्र परिस्थितीतही त्यांचं प्रेम टिकून आहे. त्या प्रेमाला सपोर्ट करतोय मी. आपण करायला हवं असं वाटतंय मला. अरे आम्ही जाणार आहोत. अण्णांनी सांगितलं की जायचंय. तू थांब जरा, मी बोलतो अण्णांशी.